कसे आहात मंडळी? आधी हा आवाज ऐका. आवाज ऐकून तुम्हाला नक्कीच कळेल की आपण काय बनवणार आहोत. अगदी पारंपरिक पद्धतीचे आपण घावणे बनवलेले आहेत. घावणे आणि घावण ह्यामध्ये खूप फरक असतो. घावणे जे आहे ते तांदूळ भिजून करतात आणि घावण जे आहे ते तांदूळची पिठी वापरून करतात. तर आता आपण बघूया साहित्य. तुम्ही बघू शकता अगदी मऊ आणि लुसलुशीत हे घावणे झालेले आहेत. रात्रभर 2 वाटी रॅशनिंगचा तांदूळ मी भिजत ठेवलेला होता. सकाळी पुन्हा एकदा स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेला आहे. त्यामध्ये ओल्या नारळाचे तुकडे टाकलेले आहे. अर्धी वाटी ओला नारळ वापरलेला आहे. आता मिक्सरमध्ये आपण बारीक जसं पाणी लागेल तसं वाटून घ्यायचं आहे, पण ह्याची एकदम बारीक पेस्ट झाली पाहिजे. आधी कोरडं वाटून घ्यायचं आहे, मग लागेल तसं पाणी टाकून वाटून घ्यायचं आहे. आधीच पाणी टाकून वाटून घेऊ नका, त्यामुळे काय होतं तांदळाचे कण तसेच राहतात. हाताने बघायचं आहे व्यवस्थित. माझ्या अशा 3 बॅचेस झालेल्या आहेत मिक्सरमध्ये. आता आपण ह्यामध्ये मीठ टाकणार आहोत. चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित हे हलवून घ्यायचं आहे. लागेल तसं पाणी आपण ह्यामध्ये घालणार आहोत. जसे घावण्याला आपलं मिश्रण लागतं पातळ, त्या पद्धतीने करून घ्यायचं आहे. मी हाताने इथं दाखवत आहे, तुम्ही चमचाही वापरू शकता. आता तवा व्यवस्थित गरम करून घ्यायचा आहे आणि अशा पद्धतीने कांद्याला स्टिक लावून तेल पूर्ण तव्याला लावून घ्यायचं आहे. आपण तयार केलेलं घावण्याचं पीठ आता आपण घावणे टाकून घेऊया. तुम्ही आवाज ऐकू शकता. लहान मोठे जसे जमतात तसे घावणे टाकून घ्यायचे आहेत. आता आपण कढईने ह्याच्या सर्व बाजूनी तेल सोडून घेऊया. आता ह्यावरती झाकण ठेवून अगदी 2 ते 3 मिनिटं वाफून घ्यायचं आहे. आणि हे सर्व करताना गॅस आपला एक तर बारीक ठेवा, नाहीतर मध्यम आचेवर ठेवा. सुरुवातीला पहिला किंवा दुसरा घावणा जो आहे तो थोडा काढायला त्रास होतो, पण नंतर जे घावणे आपण काढतो ते अगदी छान आणि व्यवस्थित निघतात. आता चटणीसाठी आपण ओला नारळ अर्धी वाटी घेतलेला आहे मी. त्यासोबतच कोथिंबीर, हिरव्या मिरच्या आणि कैरीचे तुकडे घेऊ शकता किंवा किसूनही घेऊ शकता. हे सर्व मिक्सरला आपण बारीक वाटून घेऊया, पाणी न टाकता. आता आपण ह्यामध्ये पाणी आणि चवीनुसार मीठ टाकणार आहोत. आता पुन्हा एकदा मिक्सरला बारीक पेस्ट करून घेऊया आणि आपली चटणी घावण्यांसोबत खायला तयार आहे. आणि आपले घावणे आणि चटणी तयार आहे. माझा पदार्थ आवडला असेल तर प्लीज चॅनलला